ज्याने महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखरच महान असला पाहिजे। कधी कोणी विचार केला होता काय की कधीतरी महाराष्ट्र वेडा होईल आणि अखेर झाला याच महाराष्ट्रातील तरुणांच्यामुळे। द फोक आख्यान, काव्य मैफिल, शंभूगाथा, बासरी, ढोलकी, तुतारी, तबला आणि संबळाचा नाद या महाराष्ट्राला लागला, तेही या पोरांच्यामुळे। कोण कुठला मराठी पोरगा शंभूगाथा ऐकवतो आणि जगाच्या पाठीवरती राज्य करतो, त्या अभिमुंडेच्या ज्ञानानं महाराष्ट्राला वेडं केलं। हातात संबळ घेऊन मिशीवरती पीळ देऊन उतरले एक पोरग शंभूगर्जना ऐकवायला महाराष्ट्राला आणि राज्य केलं महाराष्ट्राच्या मनावरती या अभिजित जाधवने। आणि ज्याच्या गाण्याच्या ठेक्यावरती संबंध महाराष्ट्र नाचला तो एक नाचवणारा गाथाकार अमू जाधव, याचं वेड लागलं महाराष्ट्राला, म्हणून महाराष्ट्र वेडा झाला। ज्या महाराष्ट्राला आत्माराम तुकाराम भिडेंचं एकेकाळी वेड लागलं होतं, त्या महाराष्ट्राला या इवल्याशा रायटर, कंपोजर, गायिका अशा ऑलराऊंडर राधिका भिडेचं वेड लागलं, म्हणून महाराष्ट्र वेडा झाला। कविते